क्रिकेट हा खेळ सुरू असतो त्यावेळेला मात्र आदर्श म्हणून या खेळाडूचं नाव नेहमीच प्रत्येक समालोचक घेत असतात. कारण आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी फक्त हेच केलंय की आदर्श समाजापुढे कसं व्हायचं आणि कसं राहायचं, कसा आदर सर्वांचा करायचं हे या खेळाडूंनी दाखवलं आहे. म्हणूनच आज त्यांचा एवढा मोठा नाव आहे. तर नक्कीच आकाश, तुझं देखील मनभरून कौतुक आम्ही करतोय आणि स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल. बोलूया आपण मॅचकडे. सामन्याला सुरुवात होते. डीसीसी कोपरा केनी सिटी, डीसीसी कोपरा वर्सेस नीलकंठेश्वर उल्वे या दोन संघांमधली बिग फाईट आहे. सुपर 12चा मॅच आहे. यातून जिंकणारा संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय करेल, म्हणजे किमान बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच हा संघ पुढे जाईल. टॉस जिंकल्यानंतर मात्र इथे सध्या फलंदाजी स्वीकारली ती कोपरा संघाने. गोलंदाज आपण पाहतो चंदन मडवीचा हा चेंडू नक्कीच थोडासा अपील होतोय. अपील मात्र फेटाळून लावला जातोय. थोडीशी दिशा मात्र पाहिली जाते पंचांच्या माध्यमातून आणि इथे मात्र यस, गुड डिसिजन बाय अंपायर दीपक पाटील सर. कारण नेहमीच कारण जवळून सामना पाहण्याचा भाग्य जर कोणाला लाभत असेल तर तो म्हणजे पंच आहेत. त्यांचा आदर मात्र नेहमीच आकाशसारखे खेळाडूने केलाय, म्हणून आज त्यांचा आज नाव आपण या टेनिस क्रिकेट पटलावरती पाहतोय. हो, इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट घेण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट होईल की काय नाहीये, परंतु इथे धाव मात्र आली आहे. थोडासा प्रेशर टाकला जातोय पहिल्या षटकामध्ये. चंदन मडवीच्या माध्यमातून मस्त गोलंदाजी, युवा आहे, एक युवा जोश आपण नेहमीच पाहतो. आणि इथे वाईटचा इशारा नक्कीच आलाय. 2 धावा मिळतील 1+1. 2 ने मात्र ही सुरुवात होतीये डीसीसी कोपरा संघाची. आणि याचबरोबर कोहली गावचे आदरणीय वासुशेठ भोईर साहेबांचं इथे आगमन होतंय. त्यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. आणि त्याचबरोबर आमचे संतोष पवार 40+ हे देखील इथे उपस्थित होतात. संतोष पवार, आपलं देखील स्वागत आहे. वासुशेठ भोईर, वेलकम टू व्हीआयपी डायस. आणि इथे मात्र त्यांचं स्वागत केलंय चौकाराने. थर्डमॅनच्या दिशेने मात्र चौकार ट्रायल करतोय. अक्षय पाटीलच्या बॅट मधून हा चौकार लेट कट खेळलाय, परंतु खूप सुंदर खेळलाय. या 4 धावेने मात्र धाव संख्या इथे जाऊन पोहोचली ती 6 वरती. पिरकोननी केलं नाही. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे प्रतीश. आता मात्र कोणतीही चूक नाही, कारण मगाशी जो चौकार गेला तो त्याच्या दूर वरून गेला होता. पाटला करण्याचा प्रयत्न त्याचा देखील होता, परंतु नाहीये. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत एक धाव घेण्याची अवधी जिनीत पवारला मात्र नक्कीच अक्षयला लाभते. अक्षय आणि जिनीत पवार ही जोडी मैदानामध्ये पाहतो. आज रोहित कोहलीची अनुपस्थिती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पण इथे मात्र चंदन चांगला फटका अलॉंग द कार्पेट ऑन साईडला वायडिश लॉंगांच्या दिशेने मात्र विकेट आणि वायडिश लॉंगांच्या मधोमध चेंडू अडकवण्याचा प्रयत्न डीप मध्ये केला जातोय. तत्पूर्वी मात्र एक धाव मिळेल जिनीतला. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचले ते 8 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना चंदन मडवी आणि दुसऱ्या बाजूला अक्षय पाटील जोड पाहायला मिळतं. अक्षय फलंदाजीच्या स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय. कारण चंदनचा हा लोअर फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनच्या दिशेने. शॉट मिडॉनला चेंडू अडकवण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय. एका धावेने मात्र षटक संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 9 धावा. बिनबाद 9 अशी सुरुवात आहे ती कोपरा संघाची. स्क्रीनवरती आपण पाहू शकता केनी सिटी डीसीसी कोपरा संघाचे ओनर वैभव केनी आणि त्याचबरोबर संदीप पाटील हे देखील आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे सन्माननीय नंदराज शेठ पाटील, संपूर्ण ही मान्यवर मंडळी, त्याचबरोबर वासुशेठ भोईर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील स्वागत आहे. आकाश तारेकरला आपण पाहतोय. संतोष पवार आहेत. प्रवीण टेंबे. येस,
संदीप पाटील व्यासपीठावरती आहेत. 9 चेंडूमध्ये 9 चौकार मारण्याचा रेकॉर्ड त्यांचा नक्कीच आहे आयर्लंड ट्रॉफीमध्ये. हो, इथे मात्र पंचांना मात्र वाव मिळाली आहे. वाईडचा इशारा नक्कीच आला आहे. अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 वरती. आता डबल डिजिटमध्ये या धावा आपल्याला पाहायला मिळतात. संकेत भोईर आलाय गोलंदाजच्या भोळ्यावरती. 12 मॅनच्या भूमिकेमध्ये आमचे निशान गायकवाड, कोलव्याचे एक चांगले स्कोरर, तर निशान अपडेटर्स, तर त्यांचं देखील स्वागत आहे. हो, लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव आहे. एका धावेने मात्र धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचले. कोपऱ्याचे आमचे 12 मॅन ऋषी ठाकूर ही भूमिका बजावतात. कोपरा म्हटलं तर देशाचे कोपरा म्हटलं तर आमचे राजन तोडेकर, ज्यांनी नेहमीचा संघ बांधलाय, संघाला मजबूती देण्याचं काम नेहमीच त्यांनी केलंय. राजन तोडेकर असतील, आमचे मित्र दिलीप ठाकूर असतील, त्याचबरोबर नरेश गायकर असतील, ही सगळी मंडळी मात्र या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत असेल. इथे मात्र चांगला चेंडू, जबरदस्त संकेत भोईर आहे. संकेतचा विचार केला तर दुसरा षटक त्याच्या हातामध्ये दिलाय. खऱ्या अर्थाने प्रतीशने मग त्या दिवशी सांगितलंय, चांगली प्रतिक्रिया त्यांनी देखील दिली होती. कारण जेव्हा नव्याने संघ बांधायला लागतं त्यावेळेला थोडीशी मशक्कत करावी लागते आणि त्यावेळेला मात्र खेळाडू तयार होणं गरजेचं असतं. आणि उलवेमध्ये असे अनेक खेळाडू आहेत. 40+ संघ देखील चांगला परफॉर्मन्स देतोय, रेग्युलरचा संघ देखील चांगला परफॉर्मन्स देतोय. खेळाडू तयार होतात आजच्या सध्याच्या घडीला. टेनिस क्रिकेटमध्ये असे खेळाडू घडत आहेत. तर नक्कीच या दोन्ही संघांचं आपण कौतुक करूया. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फेल तर नक्कीच झालाय, परंतु इथे फलंदाजाने मात्र हात उंच केलाय. लेग बिफोर द विकेट. झिनीतला मात्र परतावा लागेल. पहिली विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळते. पाहू शकता आपण हा डिसिजन इथे मात्र आलाय. लेग बिफोर द विकेट. झिनीतला मात्र परतावा लागला. सूर गवसत नव्हता झिनीतला, कारण 6 चेंडू खेळले, एका धावेचं योगदान दिलाय. कुठेतरी थोडासा नाराज स्वतःवरती आपल्याला पाहायला मिळते, कारण अशा अपेक्षा नेहमीच या खेळाडूवरती राहिल्यात. 11 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद 11 अशी स्थिती. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. संकेत भोईर आहे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. आलाय टवकऱ्याचा फलंदाज आहे. खरं बऱ्याच स्पर्धा कृष्णा जर पाहायला गेलं तर आता मात्र पनवेल मधून आता उरणमध्ये बहुसंख्येने स्पर्धाचा आगाज होताना आपल्याला दिसतोय. आज देखील पिरकोन. चला एक गाडीची लाईट बंद करा दादा. हा अमोल दादा बंद करा. ओके. संकेतचा पुढचा चेंडू यश कोहलीसाठी हा चेंडू, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप आहे, पूर्णपणे बाहेर निघालाय. पंचांचा इशारा नक्कीच अवांतरचा आलाय. अवांतरच्या स्वरूपामध्ये एकदा एका धावेने मात्र धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचली आहे. कारण फलंदाजी करण्याचा निर्णय कोपरा संघाचा राहिलाय. कारण या मैदानामध्ये आपण पाहिलंय विशेषतः बऱ्याच संख्येने मात्र प्रथम फलंदाजी करताना संघ इथे जिंकलेले दिसत आहेत. त्या अनुषंगाने मात्र हा डिसिजन कोपरा संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. 35-40 पर्यंत धावा काढण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न नेहमीच असतो. परंतु पाहूया इथे कोणत्या पद्धतीने हा सामना होईल, कारण उलवा संघ देखील तेवढ्या ताकदीनिशी इथे उतरलाय. शॉर्ट ऑफ लाईन मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न. शॉर्ट लेगला मात्र नक्कीच इथे एकच धाव मिळेल आणि
एका धावेने मात्र षटक संपला गेलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा त्या 13 धाबा. या षटकामध्ये फक्त 3 धाबा 4 धाबा खर्च केल्या त्या गोलंदाज संकेतने आणि नक्कीच एक लेग बायची म्हणजे नक्कीच 3च धाबा. जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दोन्ही गोलंदाजांचा राहिलाय. पहिला चंदनने पहिला षटक फेकला, त्याने 9 खर्च केला आणि इथे मात्र संकेतचा वापर केला. संकेतने तर अप्रतिम जबरदस्त इथे ओव्हर फेकलाय. फक्त 4 धाबा, 13 धाबा 2 षटकांती पाहायला मिळतात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, कारण क्रिकेट या निष्ठेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल सांगता येत नाहीये. कारण आजच्या दिवसामध्ये पहिला आपण सामना पाहिला वडगर वर्सेस कुडाबे. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या. त्यानंतर मात्र 3 षटकांमध्ये तब्बल धावा आल्या त्या 44. 44 धावा त्या 3 षटकामध्ये आल्या होत्या. तर नवनाथजी पाटील साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं योगदान या स्पर्धेला देण्यात आले. नवनाथ पाटील साहेबांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सध्या सामन्याचा ते आनंद घेत आहेत मंचकावरून. या पाहुण्यांचं आपण स्वागत करतोय. संदीप सर. तर इथे मात्र षटकाला प्रारंभ होतो. प्रतीश पाटील आलाय, एक सिनियर अनुभवी असा खेळाडू आहे उडवे संघाचा. हो, मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेलभरती क्षेत्ररक्षक 3 आलेत, परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. पूर्वी 2 धावांची अवधी होती. 2 धावा कंप्लीट होतात. यश कोहलीला 2 धावा मिळतील. 2 धावेने मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 15 वरती. इथे मात्र दोन्ही फलंदाजांना मोठी फलंदाजी चांगली करावी लागेल, कारण दुसऱ्या बाजूला प्रतीश पाटील एक अनुभवी असा गोलंदाज आहे. नेहमीच बऱ्याच स्पर्धांमध्ये आपली छाप त्यांनी सोडलेली आहे. कारण आता मात्र इथे हाच प्रयत्न उलव्या संघाचा असेल की किमान या 4 षटकांमध्ये कोपरा संघाला 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा आहे. अनुषंगाने मात्र इथे त्या दिशेने ते वाटचाल करतायत. 15 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज प्रतीशचा पुढचा चेंडू फलंदाज यश कोहलीसाठी. बघा तिकडे एका गाडीची लाईट चालू आहे, ती बंद करा. क्या बात आहे, जबरदस्त चेंडू खोदून काढलाय मात्र फलंदाज यशने. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो थोडासा खराब होता, परंतु नक्कीच प्रतीशने मात्र तो कलेक्ट केला देखील. एकच धाव मिळेल यशला. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वरती. एक गडी बाद 16 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती डीसीसी कोपरा संघाची. केनी सिटी डीसीसी कोपरा या नावाने हा संघ खेळतोय. कधी कधी अनशिलवन या संघाने खेळतोय. बरेच पुरस्कार त्या संघाला या सीझन मध्ये लाभताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला जबरदस्त या सीझन मध्ये चांगली कामगिरी नीलकंठेश्वर गुलबे संघाची देखील राहिली आहे. एक बिग फाईट होईल या शंका नाहीये. प्रतीश पाटील चांगला प्रयत्न करतो. आताचा सध्या 3 चेंडू अप्रतिम फेकले गेलेत. 2 चेंडू. हो, क्या बात आहे. हा तिसरा चेंडू मात्र डॉट आलाय. जबरदस्त गोलंदाजी, मोठे फटके खेळू देत नाहीये. अक्षयला मात्र जगडून ठेवण्याचा प्रयत्न तो करतोय, कारण बॉल टू रन असं समीकरण सध्याच्या घडीला फलंदाजांकरवी आपल्याला पाहायला मिळते. अशी स्थिती मैदानामध्ये सुरू आहे. शॉट आपल्या मारण्याचा प्रयत्न, थोडासा स्विंग होतोय. चेंडू बाहेर निघाला. पंचांचा इशारा वाईटचा आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव आहे. एका धावेनिशी मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 वरती. स्पिरकोन आणि केलवणे दोन्ही टीम टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. यानंतरची लढत. हो 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 हो, काय घडलंय. अक्षरशः अक्षयला परतावं लागेल, कारण ही मोठी विकेट आली आहे. तर नाराज आहे अक्षय स्वतःवरती. मात्र इथे पूर्णपणे जखडून ठेवलं गेलंय.
अक्षरशः गोलंदाज हवी होताना दिसत आहेत. यस, तर इथे दोन्ही संघ आलेले आहेत. केलमणे आणि पिरकोन एकाच विभागातून हे दोन्ही संघ आहेत. तालुका जरी चेंज असला तरी मात्र विभाग तर एकच आहे. चला, दोन्ही संघांचं आपण स्वागत करूया. कोपरा इथे आणि उलवा सामना सुरू आहे. प्रतीश पाटील, क्या बात आहे, जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळते. अप्रतिम, खरोखरच मॅग्निफिसेंट गोलंदाजी. नक्कीच मी म्हणणे 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कारण सुरुवात फार खराब होताना दिसली आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे निलेश. 18 धावा धाव फलकावरती आहेत. 18 बघा, बॉल टू रन धावा या पाहायला मिळतात. कारण तिसऱ्या षटकाचा एक चेंडू बाकी आहे. म्हणजे 17 चेंडूंमध्ये फक्त 18 धावा आल्यात. प्रतीश, या षटकातील शेवटचा एक चेंडू. यश कोहली खेळण्यासाठी सज्ज आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला कृष्णा तर निश्चित एक सन्मान स्थिती, एक षटकाचा खेळ अजूनही बाकी असेल. परंतु प्रतीशचा प्रयत्न का असेल, यश कोहलीला हा कोणत्या पद्धतीने चेंडू फेकेल. हो हो हो, इथे मात्र विकेट किपर मिस करतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे आलाय. चौकार बाईच्या स्वरूपामध्ये हा चौकार आलाय. एक संयम आणि इथे संजीवनी देणारा चौकार मी नक्कीच म्हणेन. कारण धावा येत नव्हत्या परंतु त्या धावा आल्यात. यस, प्रयत्न होते. निलेश विकेट किपिंगची भूमिका अदा करतोय. पायाने चेंडू अडकवण्याचा प्रयत्न शेवटच्या मोमेंटला त्याने केलाय. कारण फलंदाजाचा टान्स तो ओळखू शकला नव्हता आणि त्या अनुषंगाने मात्र हा बायच्या स्वरूपामध्ये चौकार. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा त्या 22 धावा. ठीक आहे. हॅलो, यस, धन्यवाद डीजे. या स्पर्धेचा टायटल सॉन्ग आणि खऱ्या अर्थाने अजय शेठ पाटील यांचा वरदहस्त या स्पर्धेवरती आपण नेहमीच पाहतो. आणि सिद्धिविनायक ट्रॉफी हे पाहायला मिळतंय. डोंगरचा देव ग्रुप एक जबरदस्त हा ग्रुप आहे. एन्जॉयमेंट सर्व हा ग्रुप आम्ही नेहमीच करताना पाहतोय आणि नेहमीच दरवर्षी ही स्पर्धा त्यांची आपल्या भेटीला येत असते. चांगलं योगदान या सर्व युवाचं आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. त्यांचं देखील कौतुक. 3 षटकानंतर 22 धावा, 2 गडी बाद, 22 अशी स्थिती आहे. शेवटचा षटक आहे. स्लॉग ओव्हर आहे, अटॅकिंग ओव्हर. गोलंदाज आपण पाहतो यश मडवी आलाय शेवटचा षटक घेऊन. समोर फलंदाज हर्षल कोहली. पण तो हा चेंडू वाईड आहे. अवांतरचा इशारा नक्कीच आला आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव आहे. एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 23 वरती. किमान षटकामध्ये जर 15-16 धावा कृष्णा आल्या तर मात्र सामना एक रंगतदार स्थितीमध्ये जाईल. परंतु यश मडवी या षटकामध्ये जर 6-7 धावांच्या आतमध्ये हा षटक फेकतोय तर मात्र एक सुरक्षित स्थान मात्र या उलव्या संघाला मिळू शकतं. परंतु घडेल काय मैदानामध्ये हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. फ्लायटेड डिलिव्हरी, चेंडू मात्र बाउन्स करतोय आणि इथे मात्र पंचांचा इशारा अवांतरचा आलाय. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव. चला, पंचांशी वाद करू नका निलेश. वाईटसाठी रिव्ह्यू नाहीये. पंचांचा डिसिजन हा अंतिम डिसिजन आहे याची नोंद आपण घ्या. तर इथे एक धाव मिळेल. एका धावेने मात्र धाव संख्या 24 वरती जाऊन पोहोचले. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे फक्त 12 धावा आलेत. 12 एक्स्ट्रा आतापर्यंत उलव्या संघाने खर्च केला. त्यामध्ये 7 वाईड आहेत, 4 बाईज आणि 1 लेग बाईज. म्हणजे नक्कीच कुठेतरी
या धाबांवरती अंकुश लावणं गरजेचं असेल. लगातार 2 वाईट यशच्या माध्यमातून पाहायला मिळतात. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला दुसरी धावेचा प्रयत्न, इथे गरज नसताना मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. जर पहिली धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर किमान शक्यता धाव झाली देखील असती. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय आदेशच्या माध्यमातून आणि दुसरे धावेच्या प्रयत्नामध्ये हर्षलला परतावा लागेल. तर जगदीश ठाकूर आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. जगदीश वरती देखील मोठ्या अपेक्षा कोपरा संघाच्या नेहमीच राहिलेल्या आहेत. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून खराब परिस्थितीमध्ये एक अतिशय चांगला खेळ करणारा हा खेळाडू आहे. पण दुसऱ्या बाजूला यश कोहली एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न तो करतोय. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी 4 धावांचं योगदान दिलंय. गोलंदाज यश मडवी आहे. पहिला चेंडू त्याने फेकलाय. 2 वाईट नक्कीच या षटकामध्ये आतापर्यंत आलेत. 25 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या उर्वरित 5 चेंडूंमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. बरेच चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते कोपरा संघाच्या फलंदाजीमध्ये. खरं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केले जातात. एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत या कोपरा संघाच्या बॅटमधून आलेला नाहीये. एक चौकार लागलाय. अक्षयने मात्र तो चौकार लावलाय. तो आपोआप सोडता मात्र एकाही फलंदाजाला मोठे फटके खेळता आले नाहीये. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न तत्पूर्वी मात्र इथे काय झेल टिपलाय जबरदस्त. स्वतः फॉलो थ्रो मध्ये हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेलाय. एवढा लांबचा पल्ला त्यांनी गाठून एवढा हवेमध्ये चेंडू होता, उलटा जाऊन मात्र झेल घेण्याचा प्रयत्न जबरदस्त कॅरी केलाय. अप्रतिम हे प्रयत्न असायला हवेत. आणि इथे मात्र यशला परतावा लागलाय. ही तिसरी विकेट तंबूच्या आश्रयाला. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर यानंतर दोन्ही टीम कॅप्टन आपण उपस्थित राहा. आपण पाहतोय आज व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने रायगडचा वंडर बॉय, रायगडचा अभिमान आकाश तारेकरला आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने एक आदर्श आणि त्या कालामध्ये 19 बाईक ज्याच्या नावावरती आपण खरं जेव्हा हंगाम जास्त सुरू झाला त्यावेळेला मात्र संघ थोडासा कमी झाला, परंतु आज देखील ती छाप मात्र या खेळाडूने सोडली आहे. तो आदर्श आपण नेहमीच डोळ्यासमोर यंग टॅलेंटच्या ठेवलेला आहे. अजून एक निर्धाव चेंडू, काय गोलंदाजी झाली आहे बघा. जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे. ती उल्वे संघाची प्रत्येक गोलंदाजाने मात्र भेदकता दाखवली आहे. यश मडवी देखील 2 वाईट सुरुवातीला फेकले आणि त्यानंतर मात्र जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे ती यश मडवीची. जगदीशसाठी हा चेंडू, मोठा फटका केल्याचा प्रयत्न आणि इथे मात्र थोडासा चेंडू टर्न करतोय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे आलाय. चौकाराने चौकारानं मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 30 वरती आणि 31 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी टीम नीलकंठेश्वर उल्वे संघाला. चला दोन्ही कॅप्टन या यस पिरकोन आणि केलबने. थँक्यू.
केलवणे पिरकोन सुपर 12 सामना क्रमांक 4. सुपर 12ची शेवटची मॅच. पिरकोन आणि केलवणे दोन संघाचे कॅप्टन आलेत. मी विनंती करतो सन्माननीय नवनाथ पाटील साहेबांना, आता ज्यांच्या शुभ हस्ते 5,000 आमच्या स्पर्धेला देण्यात आले, हे आमचे सन्माननीय पाहुणे, यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा टॉस करावा. सुपर 12 अंतिम सामना केलवणे आणि पिरकोन या दोन संघामध्ये. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा. 4 ओव्हरची मॅच, कंपल्सरी चेसिंग. हेड कॉल आणि टेल पिरकोन संघाने नाणेफेकी जिंकले. निर्णय आपण टॉस बॉक्स मध्ये सांगायचा आहे. स्पर्धेचा नियम आहे गोलंदाजी. पिरकोन संघ वॉन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. तर व्यासपीठावरती ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केलाय आणि मी उल्लेख केला की 5,000 रुपयाचे योगदान या स्पर्धेला देण्यात आले, ते सन्माननीय नवनाथ शेठ पाटील यांचा आम्ही ते सन्मान करतोय. नवनाथजी पाटील धन्यवाद या स्पर्धेला आल्याबद्दल. मिथुन शेठ पाटील यांचे खास मित्र आहेत, आज बंधू देखील आहेत, तर त्यांचा सन्मान आम्ही ते करतोय. मिथुन दादा पाटील साई भक्त यांच्या शुभ हस्ते यथोचित आदरातिथ्य मान सन्मान केला जाते. सुस्वागतम सुस्वागतम. पुढील सन्मान वासुशेठ भोईर दादांचा होणार. मी विनंती करतो सन्माननीय भोईर साहेब की आपला सन्मान घेण्यासाठी स्वागत कक्षामध्ये आपण यावं. सुस्वागतम शुभ स्वागतम. पाहुण्यांचा यथोचित आदरातिथ्य हा सन्मान करत असताना स्पर्धेचे आधारस्तंभ साई भक्त मिथुन शेठ पाटील ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय. सन्मान सोहळा समाप्त. पाहुण्यांचं स्वागत, मान्यवरांचा आभार. कॉम्बॉक्समध्ये जाऊया. सुपर 12 मॅच नंबर 3 कोपरा विरुद्ध संघ आपण इथे खेळताना पाहतोय. उल्वे. नाव बॅक टू कॉम्बॉक्स. ओव्हर टू संदीप पाटील सर. धन्यवाद. तर याचबरोबर आमचे सन्माननीय नियती स्पोर्टचे आदरणीय वासुदेव शेठ भोईर ते उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल वासुदेव शेठ आपलं मनपूर्वक आभार आणि नवनाथ शेठ पाटील यांचं देखील आभार. आपलं या स्पर्धेमध्ये 5,000 रुपयाचा डोनेशन आपण देखील पुरस्कृत केलं, आपलं देखील मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. बोलूया आपण मॅचकडे. आपण पाहतो स्क्रीनवरती आकाश तारेकर, संतोष पवार, वासुदेव शेठ, सर्व मॅनेजर ही मान्यवर मंडळी. कारण कृष्णा जर विचार केला प्रवीण, खऱ्या अर्थाने आज ISPL सारख्या स्पर्धा होतात. आकाश इथे व्यासपीठावरती आहे. तर ISPL सारख्या स्पर्धा जर तुम्हाला भविष्यामध्ये खेळायच्या असतील तर तुम्हाला मात्र पुढे मोठमोठ्या संघांसमोर आकाश खेळणं देखील या संघांना गरजेचं आहे. पण आता सध्या आपण पाहतोय की ग्रुप वाईज खेळ सुरू आहे. जर तुम्ही त्या कालामध्ये जर ग्रुप वाईज खेळ खेळला असता तर आकाश तारेकर आम्ही ISPLला पाहिला नसता. तुम्हाला जर पुढची वाटचाल करायची आहे, ह्या मोठमोठ्या आत्ता तुमच्या समोर ताट वाढून ठेवलेला आहे. कारण येणाऱ्या भविष्यामध्ये अशा अनेक ISPL स्पर्धा होणार आहेत आणि होतील देखील. त्यामध्ये जर तुमचा परफॉर्मन्स दाखवायचा असेल तर तुम्हाला हे ग्रुप जे आहेत ते ग्रुप बंद करावे लागतील. तुम्हाला समोर आकाश तारेकर आला त्याच्याशी देखील खेळावं लागेल. तुम्हाला विश्वजित सारखा मोठ्या जर गोलंदाज आला त्याच्याशी देखील तुम्हाला 4 हात करावे लागतील. अशा मोठमोठ्या खेळाडूंसमोर जेव्हा तुम्ही खेळाल, जेव्हा तुमचा परफॉर्मन्स दाखवाल, तेव्हा तुम्ही अशा मोठमोठ्या स्पर्धा खेळू शकाल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी हा जो क्रिकेट आहे तो कुठेतरी थोडासा पाठी न्यावा लागेल, तरच तुमचा भविष्य उज्ज्वल होणार आहे. अन्यथा आपला भविष्य इथेच एवढ्याच भागामध्ये असेल. पण त्याचा फायदा मात्र जे बाहेरून येणारे लोक आहेत ते जास्त उचलणार आहे, शंका नाही आहे. आपले खेळाडू जर घडवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला मोठमोठ्या संघांसमोर 4 हात करावेच लागतील. हार का येईना, परंतु तुम्हाला तसा प्रयत्न करावे लागतील, तरच तुमचा भविष्य मात्र उज्ज्वल असेल, शंका नाही आहे. कारण नेहमी आपण A B ह्याच C D E F पर्यंत ग्रुप G H पर्यंत देखील जातात. संतोष पवार देखील आहेत इथे, ते देखील सांगतात. चला, काय हरकत नाहीये. जैसी जिसकी सोच.
चलेंगे मैदान की तरफ। जीत के लिए 31 का लक्ष्य है। वह गेंदबाजी के तौर पे बहुत ही अच्छा कारनामा किया उल्वे टीम ने, लेकिन अब यहां से 4 हद करने की बारी है टीम डीसीसी फिनिसिटी डीसीसी कोपरा की, जिन्हें यहां पर 31 डिफेंस करने हैं। लेकिन ऐसे में जिस तरह की गेंदबाजी हुई उल्वे टीम की, उस तरह की गेंदबाजी यहां पर करनी पड़ेगी कोपरा टीम को। लेकिन यहां से पहली गेंद जीनित पवार की क्लीन बॉल करते हुए प्रतीश पाटिल को लौटना होगा। पहली गेंद के ऊपर पहली सफलता। आधा था प्रतीश का, लेकिन चकमा खा बैठे, और ऐसे में चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई नंबर या निशान नहीं होता है। जीनित पवार को ये यहां पर विकेट मिली है पहली गेंद के ऊपर। आशा यहां पर पल्लवित होती भी नजर आ रही है टीम कोपरा की, ताकि 31 रनों का इतना बड़ा टारगेट नहीं है, इतना भी प्रेशर उल्वे टीम के ऊपर नहीं है। लेकिन क्रिकेट अनिष्टा बड़ा निकेत हमेशा माना जाता है, तो देखेंगे मैच ये बनेगा, इसमें संदेह नहीं है। हो रफ्तार देखिए, क्या रफ्तार चल रही है, मानो यहां पर आग के गोले फेंके जा रहे हैं जीनित पवार की तरफ से। बहुत ही उम्दा यहां पर गेंदबाजी हो रही है, क्योंकि इसीलिए तो जाने जाते हैं, क्योंकि वो उन्हें भी पता है कि यहां से ये कम स्कोर वाला मुकाबला है, तो निश्चित तौर पे पहला और निर्णायक के रूप में फेंकना बेहद जरूरी होगा। इस सोच में यहां पर 2 गेंदें तो बहुत ही अच्छी नजर आई हैं। आदेश यहां पर और चंदन मडवी जो बल्लेबाजी के तौर पे हम देख रहे हैं, लेकिन आदेश इस समय स्ट्राइक को रोटेट करते हुए। ये फुल टॉस थी, ये यहां से ये बिग हिट, गेंद सीमा रेखा के पार स्क्वायर लेग के ऊपर से ये दंदनाता हुआ 6 रन। विकेट मिली थी, लेकिन उसके बाद कहीं ना कहीं डॉट गेंद आपने फेंकी थी, जो फुल टॉस नहीं थी, जड़ में फेंकी भी गेंद थी। लेकिन इसमें ये फुल टॉस, लोअर फुल टॉस, जिसका फायदा बिल्कुल उठाया आदेश ने, क्योंकि वो जानता है कि इतना प्रेशर नहीं है। ऐसे में एक आध खराब गेंद जिसका समाचार हम ले सकते हैं, और बिल्कुल लिया गया है। 6 रन तो आ चुके, 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। अभी भी इस ओवर की 3 गेंदें बची हुई। कोपरा टीम के ऊपर थोड़ा सा प्रेशर बढ़ता हुआ नजर आ रहा है। 31 का पीछा करना है टीम नीलकंठेश्वर उल्वे के लिए। थोड़ी सी स्लोअर गेंद यहां पर फेंकी गई थी लॉन्ग द कारपेट ऑन साइड की तरफ से। यहां पर दूसरी रन की कोशिश और डायरेक्ट हिट नहीं हो पाई है। 2 रन दौड़कर पूरे किए हैं। देखिए क्या चपलाई दिखाई दोनों बल्लेबाजों ने, आदेश और चंदन ने, जबरदस्त। क्योंकि यहां से जब अलोंग द कारपेट आप शॉट खेलते हैं, थोड़ा सा स्लो शॉट खेलते हैं, तो निश्चित रूप में आपके मन के अंदर वो हौसला होना चाहिए कि हम 2 रन ले सकते हैं, जिसमें पहली रन आपको काफी तेजी के साथ लेनी पड़ती है, और वही काम किया उन्होंने। ये थोड़े से फंबल जरूर हुए थे यश, लेकिन इस समय 1 ही रन मिलेगी, और इस 1 रनों के साथ स्कोर 9 रनों के ऊपर पहुंचता हुआ उल्वे टीम वो भी जानती है कि ये मैच कितना इंपॉर्टेंट उनके लिए है, जितना कोपरा के लिए उतना ही उनके लिए, क्योंकि यहाँ से जीतने वाली टीम सुपर से 6 के लिए क्वालिफाई करेगी। सुपर 12 का यह मुकाबला एक बहुत ही बेहतरीन मैच मैदान के अंदर चलता हुआ, क्योंकि आज एक उल्वे टीम 40+ क्वालिफाई कर चुकी है सुपर 6 में। तो यहाँ पर ये युवाओं का जोश है, रेगुलर टीम के लिए भी यही मंचा है कि हम भी यहाँ से क्वालिफाई करेंगे। इस सोच में यहाँ से ये बहुत ही जबरदस्त है मुकाबला, लेकिन ऐसे में 10 रन डबल डिजिट में स्कोर पहुंचता हुआ नजर आता हुआ टीम नीलकंठेश्वर उल्वे का।
हेलो, नहीं उनकी एक्साइटमेंट काफी है। सचिन पाटिल के सुपुत्र और हमारे नीलेश खारकर के सुपुत्र, वो आपसी बातचीत चल रही है उनकी कि अब इतने चाहिए, ये हम आसानी से हमारे प्लेयर ये मैच को जिता कर देंगे, उनकी बातचीत चल रही है, हम सुन रहे अभी से वो तैयार हो रहे। चले, जीत के लिए अब 18 गेंदे बचे और 21 रन चाहिए, निकेश जानकारी देते हुए। यस, 7 का औसत जरूर है, लेकिन कठिनाई से दूर है टीम कोपरा का। वाइड गेंद करार यश कोहली की है। अब यहाँ से देखिए 11 रन, एक और 11, यानी कि एक और समाप्त हो चुकी है। टीम का टोटल 11, एक विकेट, यानी कि सब आंकड़े एक एक के हैं। अब देखिए यहाँ से कुछ नसीहत बयान होती हुई यश कोहली के लिए जीनित पवार की तरफ से। थोड़ी सी दुविधा में जरूर है टीम कोपरा, क्योंकि एकाधा प्लेयर जब टीम के अंदर ऐसे अहम भरे मुकाबले में नहीं होता है तो टीम के ऊपर थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव जरूर होता है, जिसमें रोहित कोहली की अनुपस्थिति यहाँ पर भास रही है, ताकि बल्लेबाजी में भी वो नहीं दिखे और गेंदबाजी में बहुत फर्क पड़ता है टीम के ऊपर। लेकिन इन सभी बातों को भूलकर आपको नए से शुरुआत करनी होती है निशान। अब यहाँ से वो शुरुआत टीम के कोपरा टीम को भूलना होगा कि रोहित कोहली नहीं है, लेकिन यहाँ से हमें कुछ अब करना है, ताकि मानो 31 रन जो है उन्हें हम कैसे डिफेंस करेंगे इसके ऊपर विचार विनिमय होना चाहिए। लेकिन दूसरी तरफ यहाँ से 12 रन तो बने। आदेश और चंदन मडवी की यही अब स्ट्रैटेजी मैदान के अंदर होगी कि कीमान अब यहाँ से हमारे बीच में के अंदर पार्टनरशिप अच्छी हो। बहुत ही अच्छा यहाँ से मैच चला जा रहा है। और ये देखिए, ये बहुत ही बेहतरीन जबरदस्त लॉफ किया इस गेंद को, फाइन लेग पूरी तरह से क्लियर किया और इस मैच को भी पूरी तरह से क्लियर करते हुए नजर आए हैं बल्लेबाज आदेश। आदेश खारकर, देखिए जबरदस्त है परफॉर्मेंस होता हुआ। चाहे कुछ भी हो, इस मैच को हमें जीतना है। लेकिन दूसरी तरफ यहाँ से दोनों शुरुआती गेंदबाजों ने एक एक चक्का खाया है। यश कोहली की अभी भी 3 गेंदें बची हुई है। फिर से एक बार उठाने की कोशिश, और ये देखिए डायरेक्ट जीनित पवार के ऊपर से गेंद को लॉफ किया 6 रनों के लिए। उलवे टीम अब यहाँ पर पीछे हटने में नहीं दिख रही है कि अब यहाँ से हम इस मुकाबले को खुला करके नहीं निकलेंगे। दो गेंदों के ऊपर 2 छक्के। अब 24 रन, अब जीत के लिए 7 रन चाहिए। इस पीछे गेंद, लेकिन 1 रन तो पूरा होता हुआ बाय के रूप में रन मिलेगी और इसी 1 रनों के साथ स्कोर 1 से आगे आता हुआ 25 रन। 13 गेंदे बचे और जीतने के लिए अब 6 रन चाहिए। अब दर्शकों में चल भी चल हो रही है कि मुकाबला अब पूरी तरह से एक तरफ से चला जा रहा है। 13 में 6 और मैच पूरी तरह से यहाँ से उल्वे टीम के पक्ष में है। अब चल भी चल ये है कि अब पीरकोन बनाम केलवने का मुकाबला कैसा होगा। टंग सिंह द डाउन विकेट गिरने की कोशिश की है, गेंद को थोड़ा सा पीछे रखा, डॉट गेंद की समाप्ति। अब 12 में 6 रनों की जरूरत है। अब दोनों टीमें तैयार हो रही है, केलवने वर्सेस पीरकोन। वहाल भी टीम क्वालिफाई कर चुके, न्यू यंगस्टर स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल टीम, यानी कि उल्वे नोड में अब ये ट्रॉफी का भरमार शुरू होने जा रहा है। ऐसा कुछ किस्सा मैदान के अंदर, लेकिन अब कड़ी चुनौती है टीम कोपरा के सामने, क्योंकि 12 गेंदे 6 रन आपको डिफेंस करने, 31 डिफेंस करने थे। लेकिन यहाँ से